नमस्कार. 10वी-12वीच्या परीक्षा जवळ आल्या, त्याच्यामुळे सगळेजण जोरात अभ्यासाला लागले. आता केलेला जो अभ्यास आहे तो परीक्षेमध्ये चांगला आठवण्याकरता काय करावं हे जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आयुर्वेदामध्ये अभ्यासाची एक पद्धत सांगितलेली आहे, ज्याच्यामध्ये 3 स्टेप्स आहेत. पहिली स्टेप आहे पाठ, म्हणजे आपल्याला जो विषय समजून घ्यायचा आहे, ज्याचा अभ्यास करायचा आहे त्याचं पठण करणं, म्हणजे तो वाचून घेणं. दुसरी स्टेप आहे अवबोध, म्हणजे आपण जे काही वाचून घेतलेलं आहे त्याचा आशय समजून घेणं, कन्सेप्ट क्लिअर करणं. आणि तिसरी स्टेप आहे चिंतन. ही बरेचदा केली जात नाही किंवा राहून जाते. ती म्हणजे तो विषय वाचल्यानंतर, त्याचा आशय समजून घेतल्यानंतर त्या गोष्टीचं चिंतन करणं. रात्री झोपायच्या आधी 5 मिनिट डोळे बंद करून आपण दिवसभरात काय काय अभ्यास केलेला आहे त्याचं फक्त चिंतन करायचं, म्हणजे तो फक्त आठवायचा. याच्यामुळे आपण जो दिवसभर केलेला अभ्यास आहे तो पक्का व्हायला मदत होते. या स्टेप्समध्ये केलेला जो अभ्यास आहे तो सहसा विसरत